नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये खरंच आता मधूचा राघवच्या समोर पर्दाफाश होणार आहे आणि सगळ्यांच्या समोर येणार आहे की मधू कोणत्या थराला जाऊ शकते आणि राघव तिला नक्की आता कोणती शिक्षा देणार, तिची कशी वाट लावणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर राघव मधूला म्हणतो की तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, तू माझ्या सावीला किडनॅप केलेलं होतंस. आणि त्यावेळेस इकडे रुक्मिणी काकू मात्र भयानक चिडलेले असतात आणि त्या मधूच्या समोर येतात आणि तिच्या खानदिशी कानाखाली वाजवतात आणि म्हणतात की तुला कळतंय का किती विश्वास ठेवलेला तुझ्यावरती आम्ही. तर इकडून रेश्मा म्हणत असते नागिन आहे ती नागिन. त्याचबरोबर इकडे ऋतुजाही म्हणत असते की खरंच मला ना अपेक्षाच नव्हती हिच्याकडून की ही असं काही करू शकेल. सगळ्यांचं हेच चालू असतं. रुक्मिणी काकूंनी खानदिशी मधूच्या कानाखाली वाजवलेली असते आणि इकडे सगळे ठरवतात की हिला आत्ताच्या आत्ता या घरातून हाकलून द्यायचं आहे. आणि त्यावेळेस ती म्हणते की अरे राघव, माझं तुझ्यावर प्रेम होतं, मी तुझ्यासाठी केलं आहे, हे सगळं ती बोलून जात असते. त्यावेळेस राघवला रुक्मिणी काकू म्हणतात की राघव, तुला काय वाटते, तुला जी शिक्षा द्यावी वाटते ना ती शिक्षा तिला दे आणि तिला कळू दे की तिचं काय चुकलेलं आहे ते. आता राघव सगळं तुझ्या हातात आहे. राघव भयानक चिडलेला असतो. राघव म्हणत असतो की खरंच मला कधीच वाटलं नव्हतं तू माझ्याशी असं वागशील. एक मैत्रीण म्हणून तू किती चांगली आहे असं सांगायचं मी सगळ्यांना, पण नाही, तू आतल्या गाठीची आहे आणि तू हे सगळं मुद्दाम करत आहेस. हे सगळं तू का केलेलं आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे. आणि रुक्मिणी काकू भयानक चिडलेले असतात. त्या म्हणत असतात की राघव, हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढायचं आहे आणि तुला जी वाटेल ती शिक्षा हिला द्यायची आहे, कारण ही जे वागलेली आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचबरोबर ऋतुजा पण चिडलेली असते. ऋतुजा म्हणत असते की आजपर्यंत राणी असं वाटलंच नव्हतं कधी की तू एवढ्या खालच्या थराला जाशील आणि एवढा निर्लज्जपणाचा कळस गाठशील. त्यामुळं काहीही झालं तरी आता तुला सोडणार नाही असं सगळ्यांचं म्हणणं असतं. कारण जे काय केलेलं आहे ते इतकं भयानक आहे आणि त्या गोष्टीची शिक्षा ही झालीच पाहिजे असं राघवचं म्हणणं असतं. आणि मधू जी चुकीचं वागलेली आहे त्याची शिक्षा आता राघवने ठरवलेली असते आणि राघव तिला त्याची शिक्षा देणार असतो. आणि राघव मग हवालदार आहेत त्यांना बोलवतो आणि म्हणतो घेऊन चला हिला, कारण हिने माझ्या सावीला किडनॅप केलेला आहे, त्याचबरोबर माझ्या मधूचा माझ्या सिंधूचा खून केलेला आहे, हिला असं सोडायचं नाही असं राघव सांगत असतो. राघवचं म्हणणं असतं काहीही झालं तरी हिने माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला माझ्यापासून दूर केलेलं आहे हे राघवचं म्हणणं असतं. कारण मधूने जे चुकीचं वागलेले आहे त्याची शिक्षा, त्या गुन्ह्याची शिक्षा ही मधूला तर मिळणारच असते, परंतु तिने आत्तापर्यंत जी पापं केलेली आहेत त्या पापांची शिक्षा ही आता मधूला इतक्या विचित्र पद्धतीने मिळणार असते की तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. तर इकडे मात्र मधू ही खूपच म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही आहे राघव, प्लीज मी असं खरंच सांगते, अरे मी काहीच केलेलं नाही आहे. पण राघव म्हणत असतो की नाही, माझ्याकडे आता सगळे पुरावे आहेत आणि तो हवालदारांना बोलवतो आणि म्हणतो की घेऊन चला यांना, कारण यांची तीच लायकी आहे असं राघवने सांगितलेलं असतं. आणि आता मधूला तिथून घेऊन जायचं असतं. या सगळ्यामुळं मधू आता वेडीपिसी होऊ लागलेली असते. रेश्मा त्याचबरोबर सगळेजण म्हणत असतात की नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. काहीही झालं तरी ह्या मधू तर आहे तिनं खूपच गोंधळ घातलेला आहे आणि आपल्या घरासाठी एक कलंक आहे ती बाई असं रेश्माही सांगत असते. सगळ्यांना मधूचा खूप राग येत असतो, कारण मधूने गुन्हाच तो केलेला आहे. हवालदार येतात, मधूच्या हातामध्ये बेड्या घालतात आणि मधूला घेऊन चाललेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण पाहत आहेत मधूने जी चूक केलेली आहे त्याची शिक्षा राघवने तिला जेलमध्ये पाठवून दिलेली आहे. कारण सगळ्यांना असं वाटतंय की मधूने जो गुन्हा केलेला आहे तो खूपच भयानक आहे आणि त्याची शिक्षाही तिला झालीच पाहिजे. आणि जेव्हा मधू ओरडत असते नाही राघव, नाही राघव, मी असं काही केलेलं नाही, मधू भानावर येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे तर आपल्याला पडलेलंच स्वप्न आहे. पण इतकं भयानक स्वप्न पडलंय, खरंच राघवला समजलं तर काय होईल माझं, मी या गोष्टीचा विचारच केला नाही. मी हे सर्व केलं पण तेव्हा मला वाटलं नाही की या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं मधूला जाणवत असतं. आणि मधूने आता इकडे राघव त्याची टीम घेऊन त्यांना जी टीप मिळालेली आहे त्या टीपच्या ठिकाणी ते पोचलेले आहेत आणि त्यांना कळलेलं असतं की त्या किडनॅपरने त्या मुलींना, ज्या मुलांना किडनॅप केलेला आहे तो किडनॅपर या गोडाऊनमध्ये आहे अशी टीप मिळालेली असते. राघव त्याचे जे साथीदार आहेत त्यांना विचारतो की खरंच तुम्हाला खात्री आहे ना, ही टीप खरी आहे ना.
तेव्हा ते म्हणतात की हो येस सर, खरी आहे आणि एकदम खात्रीतला माणूस आहे आणि त्यामुळंच तर आपण हे आत्ता मिशन करायचं ठरवलेलं आहे असं ते राघवला सांगतात. आणि मग राघव ते सर्वजण पुढे येतात तर तिथे 2 माणसं पत्ते खेळत त्या गोडाऊनमध्ये बसलेले दिसतात. आणि मग राघव त्यांच्यावरती आता झडप घालतो, पण त्यांच्या हातात चाकू असतो. ते चाकू दाखवतात. राघव म्हणतो की तू हा चाकू दाखवतोय त्याचा काहीच उपयोग होणार नाही, परंतु ते मात्र चाकू दाखवतात. आणि हे सर्व आता त्यावेळेस राघवने त्यांच्या माणसांना एकाला पकडलेलं असतं, तर इकडे पोलिसांचा पण एक माणूस आता त्या गुंडाने पकडलेला असतो. हे सगळं जे होत असतं त्यामुळं राघवला आता ते म्हणतात की तुम्ही गन खाली ठेवा, जोपर्यंत तुम्ही गन ठेवत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. आणि ते राघवच्या माणसाला मारणार आहेत असं सांगत असतात. राघवने पण इतकी जबरदस्त हातचलाकी केलेली असते की तो गन खाली ठेवतो आणि म्हणतो सोड आमच्या माणसाला. तेव्हा तो म्हणत असतो की नाही सोडणार. राघव म्हणतो की आपण बोलूया, सोड तू. आणि बोलण्यात गुंतून बेसावध ठेवून तिथे असलेला टायर त्याच्या तोंडावर फेकला जातो आणि पोलीस त्याच्या तावडीतून सुटतो. आणि मग लगेचच सगळ्या पोलीस त्या 2 गुंडांवरती झडप घालतात आणि त्यांना पकडतात. आणि पोलिसांना राघव सांगतो की चला घेऊन जा यांना, टाका आतमध्ये. आणि इकडे रत्नाकर, राजश्री सर्वजण बसले. रत्नाकर त्याचबरोबर रुक्मिणी, ऋतुजा सर्वजण बसलेले असतात. रत्नाकर म्हणत असतो की कुठं गेली असेल सिंधू? राघव मला बोललेला मी तिला शोधून काढेल आणि मी घेऊन येईल तिला, पण राघवचा अजूनही फोन आलेला नाही. कारण इथे ती कृष्ण असणं खूप गरजेचं आहे. कृष्ण जर नसेल तर राजश्रीला कसं आपण हँडल करायचं? राजश्रीच्या बाबतीत जे घडतंय ते कसं आपण समजून सांगायचं तिला? कारण राजश्रीच्या तब्येतीमध्ये किती सुधारणा झाली हे आपण पाहिलेलं आहे. जेव्हा कृष्णा इथं नव्हती तेव्हा राजश्रीची होणारी अवस्था आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळं काहीही झालं तरी मला कृष्णा इथं हवी आहे आणि तेही राजश्रीसाठी. तेव्हा रुक्मिणी म्हणते जाऊ दे ना रत्नाकर, गेली आहे ती तर काय प्रॉब्लेम आहे तुला? कारण नुसतं घर डोक्यावर घेतलं आल्यापासून तिनं बघितलं ना कशी वागत असते. आणि त्याचवेळी इकडे राघव आणि श्रीकृष्णाचं मोठं भांडण झालेलं असं रेश्मा सांगत असते. तेव्हा रुक्मिणी म्हणते तू का त्यांच्या पार्टीवर असते का? त्यांचं भांडण कधी होतंय? ते चांगलं कधी बोलतात? कारण मला माहिती आहे ते चांगलं बोलतच नाही आहेत कधी, त्यांच्यात भांडणंच होत असतात. पण इकडे रेश्माचं असं म्हणणं होतं की आज इतकं मोठं टोकाचं भांडण पण त्यांच्यात झालेलं नाही आहे. मग काय कृष्णा निघून गेलेली आहे? कारण इकडे ऋतुजा म्हणते राघव आणि असे ती कृष्णा नुसती कुत्र्या मांजरासारखी भांडत असतात कळवण लागल्यासारखी असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी त्यांना सगळ्यांना आठवतं. इकडे रत्नाकर म्हणतो आठवतंय ना कृष्णा जेव्हा आली त्यानंतर राजश्रीच्या तब्येतीत किती सुधारणा झालेली आणि किती फास्ट ती रिकवर होत आहे. त्यासाठी इथे कृष्णा सोबत असणं गरजेचं आहे असं सांगत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऋतुजा त्याचबरोबर रेश्मा सर्वजण बोलत आहेत. आणि इकडे रुक्मिणीचं मात्र म्हणणं असतं ठीक आहे ना, ती कृष्णा नाही आली तर एवढा काय फरक पडणार नाही, काहीही झालं तरी आत्ता घरात शांतता हवी आहे. पण रत्नाकरचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला कृष्णा ही इथंच आलेली हवी आहे आणि कृष्णा आलेली असेल तरच इथे आपली राजश्री जी आहे ती बरी होणार आहे असं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण विचार करत आहेत कृष्णा असणं किती गरजेचं आहे हे सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी कृष्णा आली पाहिजे असं म्हणणं असतं. जेव्हा कृष्णाने राजश्रीला चहा आणून दिलेला असतो तेव्हा कृष्णा म्हणालेली असते की हा चहा. तेव्हा राजश्री म्हणते की खरंच तुझ्या हाताला किती छान चव आहे गं, किती छान चहा केला आहेस, खूप दिवसानंतर असा चहा मी पिते असं सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की हो बरोबर आहे, आपण कृष्णाला शोधलं पाहिजे असं रुक्मिणीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर रुक्मिणी म्हणत असते की हो. आणि मधू त्यांचं बोलणं ऐकते. मधूला मात्र तिची स्वतःचीच काळजी लागून राहिलेली असते, कारण तिनं जे काही केलेलं आहे त्याची तिला भीती वाटत असते. कारण तिने आजपर्यंत जो काही गोंधळ घातलेला आहे त्यामुळं जर आपण राघवच्या समोर आलो तर तो गोंधळ कसा मिटवायचा हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघवने त्या गुंडांना आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे आणि त्यांची धुलाई सुरू केलेली आहे. कारण त्या गुंडांकडून एक गोष्ट मात्र राघवला इथे कळलेली असते की ती व्यक्ती जी आहे ती त्याच्या पर्सनल नंबरवरून कॉल करत आहे. पर्सनल नंबरवरून ती व्यक्ती सांगत आहे की नक्की काय घडतंय हे सगळं आता
राघव त्याचबरोबर सगळ्यांना कळलेलं असतं आणि तो पर्सनल नंबर आता यांना मिळालेलाही असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघव म्हणतो की आता तो बेल्ट द्या इकडे, कारण ती लोक खरं बोलायला तयारच नसतात. म्हणून राघवचं असं म्हणणं असतं की बेल्ट द्या आणि राघव त्यांच्याकडून बेल्ट घेतो आणि बेल्ट घेतल्यानंतर राघव म्हणतो की आता दाखवतो यांना काय होऊ शकतं ते. आणि राघवने बेल्ट घेताच त्यांना विचारतो की काय म्हणतात माहिती आहे ना, एक डायलॉग आहे पोलिसांचा, आठवतो ना तुम्हाला, काय आहे तो? कसं आहे, लातों के भूत हातों से नहीं मानते असं म्हणत तो बेल्ट काढतो आणि म्हणतो पटापट सांगायचं आणि त्यांचा कान पिळायला सुरुवात करतो. तेव्हा ते म्हणतात की हो साहेब, खरंच सांगतोय, याच पर्सनल नंबरवरून आम्हाला मेसेज यायचा आणि त्याच्यावरूनच आम्हाला समजत होतं की पुढे काय करायचं आहे. त्या व्यक्तीने आम्हाला कधी भेटलेली नाही, त्यामुळं आम्ही त्या व्यक्तीला कधी पाहिलेलं नाही, आम्ही त्या व्यक्तीला ओळखूही शकत नाही. त्यामुळं मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला नाही माहिती, फक्त त्याचा नंबर आहे आमच्याकडे आणि जी माहिती आहे तेच आम्ही तुम्हाला सांगत आहे. राघवचं म्हणणं असतं की तुम्ही खोटं बोलताय, पण ते सांगत असतात की नाही, आम्ही तुमच्याशी कसलंही खोटं बोलत नाही, असं ते राघवला सांगत असतात. आता राघवला थोडक्यात विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो, पण त्यानंतर राघवने पूर्ण तिथे चेक करायला सांगितलेलं असतं की काय झालेलं आहे. काहीही झालं तरी राघवचं असं म्हणणं असतं की अजिबात हे सगळं इथे थांबता कामा नये, काही झालं तरी सगळे डिटेल्स आपल्याला मिळाले पाहिजेत, कारण लहान मुलांना किडनॅप केलं जाते आणि ही गोष्ट खूपच भयानक आहे. काही झालं तरी लहान मुलं शोधली पाहिजेत आणि त्यांना का किडनॅप केलं जाते, त्यापुढे यांच्या डोक्यात काय प्लॅनिंग असतं हे राघवला शोधायचं असतं. त्यासाठी राघव हे सर्व करत असतो आणि त्यामधून त्याला त्याची सावीही मिळणार असते, पण रत्नाकरचे मध्येच फोन येत असतात. म्हणून राघव हा रत्नाकरला फोन करण्यासाठी बाहेर येतो आणि रत्नाकरला म्हणतो की हो बाबा, मी जाणार आहे शोधायला मधूला, इकडे कृष्णाला, परंतु आत्ता थोडा मला वेळ लागेल, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर राघव इकडे विचार करू लागतो की मी बाबांना तर सांगितले मी कृष्णाला घेऊन येईल, पण नक्की कृष्णा कुठे आहे, मला तेच कळत नाही आहे. मी कसा शोधणार आहे तिला, काय माहिती मी कसा शोधू तिला, हे मात्र राघवचं बोलणं असतं. राघवचं असं म्हणणं असतं की मी कृष्णाला कसा शोधू, परंतु कृष्णाला शोधण्याशिवाय राघवकडेही आता पर्याय नसतो. त्याला आठवतं जेव्हा सावी आणि त्याची पहिली भेट झालेली, सावी म्हणालेली असते की माझे बाबा येणार आहेत आणि ती त्या झाडावरून पडत असते, तेव्हा राघवने तिला उचललेलं असतं आणि राघवने सांगितलेलं असतं की डोळे उघड, तुला मी पकडलेलं आहे. परंतु सावीचं असं म्हणणं असतं की नाही, मी डोळे नाही उघडणार, मी डोळे उघडले तर मी खाली पडेल, मला सोडू नका खाली, असं तिचं म्हणणं असतं. आणि राघव म्हणत असतो नाही पडणार तू, मी आहे ना सोबत. तेव्हा ती म्हणते की मला माझ्या बाबांसोबतच मला तेवढं सिक्युअर वाटतं. त्याचबरोबर जेव्हा त्या घरफोडी करणाऱ्या गुंडांची टोळी पकडून दिलेली असते, तेव्हा सावीचाही सन्मान झालेला असतो. सावी म्हणाली असते की इथे तुम्हाला विनू आवडला, तुम्ही त्याला घरी घेऊन आला आणि तुमचा मुलगा म्हणालात, आता तुम्ही मला आवडलेला आहे, तुम्ही माझ्या घरी याल का माझे बाबा म्हणून, मी घेऊन जाऊ शकते का तुम्हाला, मग माझं नाव असेल सावी राघव सावंत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सिंधू आणि राघव एकमेकांना घास भरवत आहेत. राघवने सिंधूसाठी दिलेलं सरप्राईज, या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. त्याला सिंधूची खूप आठवण येत असते आणि तो म्हणत असतो की मला खात्री आहे कृष्णा, तूच सिंधू आहे, तू कितीही नाही म्हणलं तरी मला माहिती आहे की तूच सिंधू आहे आणि त्यामुळं काहीही झालं तरी मी एकच गोष्ट तुला सांगतो की मला माहिती आहे की तूच सिंधू आहे, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघव आता त्याचे जे इन्स्पेक्टर आहेत त्यांना स्केच आर्टिस्टला बोलवायला सांगतो आणि त्या लोकांकडून काही माहिती मिळते का ते बघतो. आता राघवला काही करून हे मिशन पूर्ण करायचं असतं आणि त्याचसाठी त्यांनी आता स्केच आर्टिस्टला बोलवलेलं आहे आणि जी मुलगी किडनॅप झालेली होती तिला बोलवलेलं आहे. तिला ज्या बाईने किडनॅप केलेलं होतं त्या बाईचं वर्णन सांगत आहे आणि त्यानुसार स्केच घडत आहे. पण जेव्हा स्केच पूर्ण होतं तेव्हा राघवच्या समोर आणखी एक भयानक सत्य येणार आहे, ते म्हणजे मधूचं. कारण ते स्केच पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती मधूच आहे हे राघवच्या लक्षात येतं आणि हे सगळं मधू करते. यामुळं राघव खूप भडकलेला असतो
आणि राघव ते स्केच घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर तो मधूला जाब विचारू लागतो, तुला मी 1000 वेळा सांगितलं होतं कोणतीही गोष्ट करताना मला आधी सांगत जा, माझ्याशी आधी बोलत जा, पण तुला बोलायचं नाही. आणि हे काय होऊन बसलेलं आहे तुझ्या लक्षात येते का? मधू मात्र घाबरलेली असते. स्केच तयार झालेलं असतं, राघवच्या हातात स्केच असतं आणि राघव म्हणत असतो, हो ही बघ, ही ती व्यक्ती आहे ज्याने किडनॅप केलेलं आहे लहान मुलांना आणि ती व्यक्ती म्हणजे तू आहेस मधू, असं राघव बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे मधूची वाट लागलेली असते आणि त्याचबरोबर मधूच्या पायाखालची जमीन सरकते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.